मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. मोबाईल. नमस्कार मंडळी. श्रावण सुरू झाला तसे सणवार एकामागे एक सुरू झाले आणि त्यामुळे पेशंटची संख्या जरा कमी झाली. एवढा सण झाला की जाऊ असाही विचार असतो कधी कधी. त्यामुळे आज वेळ मिळाला की एक महत्त्वाचं लेक्चर यूट्यूबवरचं ऐकायचं असं येताना ठरवलं होतं. थोडे पेशंट झाले, वेळ मिळाला तसं मोबाईल हातात घेतला. थोडंसं मेसेज पण पाहू, मग आपण लेक्चर ऐकू असा विचार करून व्हॉट्सॲप उघडलं आणि मग काय, वेळेचा पत्ताच लागला नाही. शेवटी दवाखान्याची वेळ संपल्यावर असिस्टंटनी निघायचंय का म्हणून विचारल्यावर घड्याळाकडे लक्ष गेलं. मंडळी, हे असं तुमचंही होत असेल ना? आपण मोठी माणसं या मोबाईलमध्ये इतकी हरवतं तर छोट्या मुलांचं काय होत असेल? आजकाल मुलांचं जेवणसुद्धा मोबाईल हातात दिल्याशिवाय होत नाही. आईला घरातलं काम उरकायचं असेल आणि मुलं त्रास देत असतील तर त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. मंडळी, हे व्यसन लहान मुलांना जास्तच लागतंय असं दिसतं आणि त्याचे परिणाम म्हणून आता अगदी लहान वयामध्ये मुलांना चष्मे घालायला लागतात. त्यांचा चिडचिडेपणा वाढलाय. मोबाईल नसला की बोर होतं अशी भुणभुण सुरू होते. यावर काय उपाय करता येईल हो? काय वाटतंय तुम्हाला? माझ्या मुलीच्या सासऱ्यांनी एक उपाय काढलाय. तुम्हाला आवडतो का? पहा. ते काय करतात, रोज नातवंडांच्याकडून पेपरचं वाचन करून घेतात आणि ठराविक वेळ त्यांना शाळेतून आल्यावरती मोबाईल मिळतो. त्यांचा अनुभव असा आहे की मुलं आता खूप छान वाचायला शिकली. आधी वाचनाचा कंटाळा करणारी मुलं जोडाक्षर पण छान वाचायला लागली. मंडळी, पेपर वाचनामुळे त्यांचं जनरल नॉलेज वाढलं आणि वाचनही झालं. खरं तर इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या मुलांचं फार कठीण होतं. घरात मराठी बोललं जातं, शाळेत एकदम इंग्रजी. एकत्र जेवण, जेवणाच्या वेळी स्ट्रिक्टली मोबाईलला हातात न घेणं, या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आईवडील कामात असल्याने मुलांचा आईवडिलांशी संवाद खूप कमी झाला आहे. तो जेवताना मात्र वाढू शकतो. मुलांना संध्याकाळी नुसतंच फिरायला घेऊन जाणं, रस्त्यातली झाडं, फुलं याचं निरीक्षण आपण करून त्यांनाही जाणीव करून देत गेलं तर निसर्गातली विविधता त्यांना मोबाईलपासून दूर ठेवू शकेल. रस्त्याने जाताना दरवळणारा पारिजातकाचा, शिरीषाचा सुगंध येतो. पण अशा वेळी बघ, तुला पण सुगंध येतोय का? कशाचा असेल? असं त्यांचं कुतूहल वाढवता येईल. सूर्योदय तर शाळेच्या गडबडीत मिळतच नाही, मान्य. पण सूर्यास्त तर त्यांना एन्जॉय करणं शिकवता येईल. त्यावेळी आकाशात रंगांची उधळण त्यांना नक्कीच खिळवून ठेवेल. रात्री आभाळात चंद्र नसताना तारे, ग्रहांची ओळख करून देता येईल. वेगात जाणारी उपग्रहाची चांदणी शोधून त्याची त्यांना गंमत घेता येईल. रस्त्याने जाताना पक्ष्यांच्या आवाजावरून हा पक्षी कोणता आहे ते शोधून काढणं, या पायी फिरण्यातून निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दाखवता येतील. आयुर्वेदाच्या मते प्रत्येक वनस्पती काही ना काही उपयोगी पडतेच. घरातली छोटी छोटी कामं पण मुलांना करण्याचा उत्साह असतो. पण नको नको नको, तू सांडवशील, किंवा आण बरं मी पटपट करते, असं न म्हणता त्यांना घरातली कामं थोडंसं करू द्यावं. आईनी मदतीला घ्यावे. यातून आई घरात काय काय कामं करते याची जाणीव होईल. मंडळी, मी सगळं बोलतेय, पण याचा विचार करण्यासाठी आधी पालकांना मोबाईलमधून डोकं वर काढावं लागेल. तरच मुलांचं
इतरत्र लक्ष वळवता येईल आणि त्यांचंही ॲडिक्शन कमी होईल. नमस्कार मंडळी, मनमोर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या शेअर लाईकवरनं मला कळतंय. धन्यवाद. तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्यापुरता न ठेवता तुमची मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांना शेअर करा. आणि हो, माझा कार्यक्रम मनमोर डॉक्टर वीणा पवार हा सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळतील. तुमच्या लाईक, कॉमेंट्स आणि शेअरबद्दल खूप खूप आभार.